नमस्कार. सांडगे बनवताना हातांची आग होणे, सांडगे तोडायला खूप वेळ लागणे, काही दिवसांनी जाळी पडणे, खूप दिवस झाले की चव कमी होणे, रंग पांढरट होणे, भाजी करताना सांडगे न शिजणे, ह्या सर्वांवर आज आपण उत्तम व परफेक्ट उपाय बघणार आहोत. हे ताजे ताजे सांडगे चवीलाही छान होतात, वर्षभरात कधीही करता येतात. सांडगे बनवण्यासाठी एक सुती कापड ओले करून घेतले आहे. हे कापड स्वच्छ धुतलेले आहे. त्यावर गावरान मटकीची डाळ अर्धा कप. गावरान डाळीचे सांडगे चवीला छान होतात. हरभरा डाळ पाव कप. हरभरा डाळीमुळे सांडगे खमंग होतात, बाइंडिंग छान येते. मूग डाळ पाव कप. डाळीही निवडून घेतल्या आहेत. आपण ह्या सर्व डाळी ओल्या सुती कापडाने पुसून घेत आहोत. डाळींवर पावडर, धूळ, कचरा असतो. पुसून घेतल्यामुळे ते सर्व निघून जाते व डाळी स्वच्छ होतात. आता ह्या डाळी थोड्याशा भाजून घेऊया. त्यामुळे सांडगे व सांडग्याची भाजी खमंग होते. आपल्याकडे उन्हाळ्यात सांडगे बनवण्याची पद्धत आहे, पण ते बनवताना तिखटामुळे हातांची आग होते. वर्षभराचे सांडगे बनवून ठेवल्यामुळे त्याला कधीकधी जाळी लागते, रंग पांढरट होतो, चव कमी होते. ते सांडगे शिजायलाही खूप वेळ लागतो. पण ह्या पद्धतीने सांडगे बनवले तर ह्यातील काहीही होणार नाही. भाजलेल्या डाळी काढून एका पसरट ताटात थंड होण्यासाठी ठेवल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेल्या डाळी रवाळ वाटून घेऊया. पीठ केले तर सांडगे छान होणार नाहीत. वाटलेल्या डाळी चाळणीने चाळून घेऊया. त्यामुळे डाळीचे मोठे कण वर राहतील व ते पुन्हा मिक्सरला फिरवून घेता येतील. आता हे वर राहिलेले डाळीचे मोठे कण पुन्हा वाटून व चाळून घेऊया. अशा पद्धतीने डाळी जाडसर वाटून घेतल्या आहेत. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. ह्या तिखटाने सांडग्याला रंग छान आला आहे, हे व्हिडिओत पुढे तुम्हाला दिसेलच. हळद पाव छोटा चमचा. हिंग पाव छोटा चमचा. हिंगामुळे सांडगे पोटाला बाधत नाही. लाल तिखट 1 छोटा चमचा. 1 बारीक कापलेला कांदा. लसणाची पेस्ट 1 मोठा चमचा. आपण कोथिंबीर व मेथी घेतली आहे. ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता ह्या दोन्हीही बारीक कापून घेतल्या आहेत. कापलेली मेथी, कापलेली कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यात धने 1 मोठा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, ओवा पाव छोटा चमचा बारीक वाटून घेऊया. तेल 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कोथिंबीर व मेथीने सांडग्याच्या भाजीला चव अप्रतिम येते. आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवूया. अशा पद्धतीने पीठ भिजवले आहे. हे खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही. पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी ह्यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 15 मिनिटे झाली आहेत. पीठ घट्ट वाटत आहे. ह्यात थोडेसे पाणी घालून पीठ पुन्हा मळून घेऊया. एका प्लेटला तेल लावले आहे. तेलामुळे सांडगे प्लेटला चिकटून बसत नाहीत. त्यावर सांडगे तोडूया. सांडगे छोटे छोटेच करूया. ह्यालाच काही भागात वडे म्हणतात. उन्हाळ्यात व पावसाळ्यात ही भाजी बनवली जाते, कारण तेव्हा भाज्या मिळत नाही व मिळाल्या तरी महाग असतात. जे नवशिके आहेत त्यांनी ही पद्धत वापरली तर हाताला चटका बसणार नाही. आता सांडगे बनवण्याची दुसरी पद्धत बघूया. कढईत तेल गरम केले आहे. त्यात डायरेक्ट सांडगे तोडूया. मोठ्या होलचा झारा असेल तर त्यानेही सांडगे करू शकता. ज्यांना स्वयंपाकाची प्रॅक्टिस आहे ते ही पद्धत वापरू शकतात. हे व्यवस्थित तळून घेऊया. लाल करू नये. जास्त तळले तर ते कडक होतात. हे आतपर्यंत तळले आहेत, काढून घेऊया. आता ताटात केलेले सांडगे तळून घेऊया. आज आपण सांडगे बनवण्याची जी पद्धत पाहणार आहोत त्याने मनात येईल तेव्हा फ्रेश चवीची सांडग्याची भाजी खाऊ शकता. एक सांडगा तोडून बघूया. तुम्ही बघू शकता हे खूपच नरम आहेत, त्यामुळे हे शिजण्यासाठी वेळही कमी लागेल. सर्व सांडगे तळून घेऊया. हे थंड झाले आहेत. जेवताना खाण्यासाठी ह्यातीलच अर्धी वाटी सांडगे काढून ठेवले आहेत.
मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले थोडे सांडगे पाणी न घालताच वाटून घेऊया. ह्याचे आपण काय करणार आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच. मिक्सरच्या भांड्यात पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप वाटून घेऊया. आता ह्यातच लसूण 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच आले, थोडीशी कोथिंबीर पाणी न घालताच वाटून घेऊया. आता एका मोठ्या टोमॅटोचे तुकडे पेस्ट करून घेऊया. टोमॅटोच्या पेस्टमुळे रस्सा छान होईल. कढईतील जास्तीचे तेल काढून फक्त 4 मोठे चमचे तेल ठेवले आहे. त्यात 1 तेजपान तोडून घालूया. जिरे अर्धा छोटा चमचा, जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, 2 मोठ्या आकाराचे बारीक कापलेले कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया. इथे एक लक्षात ठेवा की कांदे जेवढे शक्य असेल तेवढे बारीक कापावे. ह्या भाजीला कांदे जास्तच वापरतात. कांदा परतला आहे. ह्यात खोबऱ्याचे वाटण व्यवस्थित परतून घेऊया. आता सुके मसाले घालूया. कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा, हळद पाव छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा परतून घेऊया. कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही रस्सा भाजीसाठी जो मसाला वापरता तो वापरू शकता. आता एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट, थोडेसे मीठ व्यवस्थित परतून घेऊया. सर्व साहित्य परतले आहे. ह्यात सांडगे घालूया. तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर ह्या पॉईंटला अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालावी. तुमची सांडग्याची सुकी भाजी तयार होईल. पण आज आपण रस्सा भाजी करत आहोत म्हणून बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. ह्यात 3 कप गरम पाणी, वाटलेले सांडगे, ह्याने रस्सा दाटसर होतो, बाइंडिंग छान येते. चवीनुसार मीठ, उकळे आणूया. ह्या पद्धतीत सांडगे शिजवण्याचे तुम्हाला टेन्शनच येणार नाही. उकळी आली आहे. ह्यावर झाकण ठेवूया. सांडगे शिजवून घेऊया. तुम्हाला ह्या पद्धतीने केलेली ही भाजी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा. आता सांडगे शिजले की नाही ते बघूया. हे शिजले आहेत. शेवटी कोथिंबीर. रश्श्याची व मसाल्याची चव सांडग्यात आतपर्यंत मुरली आहे. भाजीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. ही खमंग, झणझणीत व चमचमीत झाली आहे. चवीलाही रुचकर झाली आहे. ह्या रश्श्यामध्ये भाकरी चुरून खाण्याची पद्धत आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. तयार आहे सांडग्याची रस्सा भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.